नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवानी स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत। श्रावण महिना आला आहे तर उकडीचे मोदक तर व्हायलाच पाहिजेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे, त्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर होतील। तर चला मग रेसिपीला सुरू करूया। सर्वात आधी आपण सून करून घेऊया। त्यासाठी मी इथे ओला नारळाचा चव, गूळ घेतला आहे, त्यासोबतच तूप आहे, काजू बदाम ड्रायफ्रुट्स आहेत, 1 चमचा खसखस आणि वेलची खलबत्त्यात कुटून घेतली आहे। त्यासोबतच जायफळ आहे, ते आपण किसूनच घेणार आहोत। आणि जेवढं खोबरं त्याच्या अर्ध्या पटीनेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे मी 2 पेले खोबरं तर 1 पेला गूळ असं घेतलं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे खसखस आपल्याला हलकीशी 1 मिनिट रोस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे ती खोबऱ्यामध्ये आली की खूप छान लागते। आता इथे 2 चमचे तूप मी गरम करून घेत आहे। त्याच्यात आपल्याला ओला नारळाचा चव हलकासा 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचा आहे, म्हणजे जो काही कच्चा वास असतो तो सर्व निघून जातो आणि तुपामध्ये खोबरं छानसं मुरतं आणि तुपाचा सुगंध खोबऱ्याला येतो। आता आपल्याला इथे गूळ ॲड करायचं आहे आणि गूळ आणि खोबरं हे साधारण 1.5 ते 2 मिनिट हलकंसं परतून घ्यायचं आहे। खोबऱ्यामध्ये गूळ छानसं एकजीव झाला की मग त्याच्यात आपण खसखस आणि ड्रायफ्रुट्स ॲड करूया। तोपर्यंत हे गूळ आणि खोबरं छानसं परतून घेऊया, म्हणजे त्याला खूप छान तुपाचाही सुगंध येतो आणि त्याच्यात एकजीव होऊन मस्त ते मुरतं। इथे खोबरं आणि गूळ छानसं एकजीव झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। अगदी हलक्या हाताने तुम्ही हे छानसं तुपामध्ये रोस्ट करा। आता ह्याच्यात मी खसखस ॲड केली आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासोबतच आता मी इथे ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता। अजून पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला इथे वेलचीची पूड आणि जायफळ ॲड करायचं आहे। गॅस बंद करून आपण वेलची आणि जायफळ ॲड केलं की त्याचा सुगंध आणि चव आहे ना, तो अजून छान येतो। त्याच्यामुळे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। इथे वेलची आणि जायफळ आपल्याला किसून ॲड करून झालं की त्याला छानसं पुन्हा मिक्स करून आपल्याला झाकण लावून मिश्रण ठेवून द्यायचं आहे। चूर्ण आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचं आहे। जर चूर्ण आपण जास्त वेळ शिजवलं गॅसवर तर ते कडक होतं आणि ते मोदक करताना बाहेर पडतं। त्यामुळे आपल्याला अगदी काही 2 ते 3 मिनिटातच आपल्याला हे मिश्रण चूर्णचं करून घ्यायचं आहे। आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मोदकाची पिठी करून घेऊया। चला मग इथे मी मोदक पिठी घेतली आहे। त्यासोबतच दूध, मीठ, तूप आणि थोडीशी अर्धा चमचापेक्षाही कमी साखर आणि पाणी आहे। इथे मी पेल्याच्या प्रमाणात 1.5 पेला पिठी घेतली आहे। पिठीच्या पाव कपच दूध असू द्या, बाकीचं सर्व प्रमाण पाण्याचं असू द्या। इथे मीठ आपल्याला अगदी चिमूटभर घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला पिठामध्येच मिक्स करायचं आहे, कारण का दूध पाणी आपण एकत्र गरम करणार आहोत, तर मिठामुळे दूध फाटू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला पिठामध्येच मीठ मिक्स करायचं आहे आणि दूध पाणी आपण गरम करताना साखर आणि तूप त्याच्यात ॲड करणार आहोत। साखरेमुळे पारीला अगदी छानसा गोडवा येतो। तर चला मग आता आपण दूध पाणी एकत्र करून घेऊया। इथे मी पाव कप दूध आणि बाकीचं सर्व प्रमाण इथे पाण्याचं घेतलं आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे आपण गरम होण्यासाठी ठेवून देऊया। आता याला छानशी उकळी आली की मगच आपल्याला पिठी याच्यात ॲड करायची आहे। आता दूध पाण्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। त्यासोबतच आता ही साखरही ॲड करत आहे। आता हे छानसं मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे साखर दुधामध्ये छान विरघळेल। दुधामुळे मोदकाला छान पांढरा शुभ्र रंग येतो, त्याच्यामुळे दूध हे नक्की ॲड करा। आता मी पिठामध्येच मीठ मिसळून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता मी ही पिठी ॲड केली आहे।
उकळी आली की मगच आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. तुम्ही गॅस बंद करून सुद्धा मिक्स करू शकता किंवा तुम्ही गॅसची फ्लेम लो करून पिठी छानशी मिक्स करून घ्या आणि झाकण लावून ठेवून द्या. म्हणजे पीठ हे छान मुरतं आतल्यात वाफेवर. आणि हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, अगदी हाताला सोसवेल इतकं. इथे चाळणीला आणि केळीच्या पानाला तूप लावून ठेवलं आहे. बघू शकताय चूर्ण किती छान मऊसूत झालं आहे. आता आपल्याला हे पिठी गरम असतानाच, अगदी हाताला सोसवेल इतकी गरम असताना मऊसूत तुपाचा हात लावूनच मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर शक्यतो करू नका, तुपाचाच करा. म्हणजे अगदी पिठी छान मऊसूद होते. आणि पिठी खूप छान मळणं खूप गरजेचं आहे, म्हणजे मोदकची पारी करताना त्याला तुटत नाही. खूप छान तुपाचा हात लावून गरज असेल तेव्हा छानसं मळून घ्या. बघू शकताय किती छान झाली आहे. आता ही जेव्हा बाकीची पिठी तुम्ही ठेवून द्याल तेव्हा त्याला हलकासा तुपाचा हात लावूनच झाकून ठेवून द्या. म्हणजे त्याला ड्रायनेसपणा येणार नाही आणि मऊसूदच राहील ती. अशीच आता आपण बाकीची पिठीसुद्धा मळून घेऊया आणि ही मळलेली पिठी झाकून ठेवूया. ह्यालासुद्धा असाच तुपाचा हात लावून छान मळून घेतलं आहे. बघू शकताय किती छान मऊसूद झालेला आहे. इथे मी सुकं पीठ घेतलं आहे आणि ओला सुती कापड घेतलेला आहे. मोदक वळताना मी तुपाचा हात लावून घेतला आहे आणि पुन्हा एकदा पिठी मळून छानशी ती सुकी पिठेमध्ये डीप करून त्याची पारी करून घेत आहे. मला इथे सुकी पीठ लावून पारी करायला सोपं पडतं. तुम्हाला जर तूप लावून किंवा पाण्याचा हात लावून पारी करायला इझी पडत असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण सुका पिठाचा हात लावल्याने पीठ हाताला चिकटत नाही, पारीसुद्धा झटझट होते. त्याच्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की करून बघा. पारी करताना मधला पोर्शन आहे तो थोडासा जाड ठेवायचा आहे आणि बाजूची जी पारी आहे ती आपल्याला अगदी पातळ करून घ्यायची आहे. कळ्या करताना सुद्धा वरती प्रेस केल्यावरती तुम्ही खालीसुद्धा प्रेस करा आणि जितक्या जवळ कळ्या करता येतील तितक्या करा, म्हणजे मोदक जरा छान दिसतो. बघू शकताय पीठ आपलं किती मऊसूद मळून झालेलं आहे, त्याच्यामुळेच ह्या पाकळ्या त्याच्या पडत आहेत. त्यामुळे पीठ हे खूप छान मळणं गरजेचं आहे, म्हणजे मोदक अगदी लुसलुशीत होतो. मोदकाच्या पाकळ्या करून झाल्यावर सारण टाकलं तर मोदक वळायला अगदी इझी पडतो. मोदक जेव्हा आपण गोल फिरवतो तेव्हा ते सारण हळूहळू वरती येतं, तेव्हा हलक्या हाताने तुम्ही त्याला प्रेस करा, म्हणजे ते बाहेर नाही येणार. आणि हळूहळू अगदी आपला मोदक छानसा वळून झालेला आहे. जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही काढून टाका आणि त्याला टोक जेव्हा येतं तेव्हा त्याला हलकंसं तुपाचा हात लावून छानसं टोक काढा. म्हणजे बघा अगदी किती छानसं त्याला शेप आलेला आहे. आणि जेव्हा असं गोल गोल हातात तुम्ही फिरवताना तेव्हा आपला मोदक अगदी गोलाकार होतो. आणि मोदक ठेवून देताना त्याला ओल्या सुती कापडातच ठेवा, म्हणजे त्याचा ओलावा आहे तो टिकून राहतो आणि त्याला ड्रायनेसपणा नाही येत. आता मोदक करत आहोत तर एक तरी करंजी करायलाच हवी, कारण का गणपती बाप्पाची बहीण अशोक सुंदरी आहे, तशीच मोदकाची बहीण ही करंजी आहे. त्याच्यामुळे मोदक करताना एक तरी करंजी करायलाच हवी, म्हणून इथे मी करंजी पण करून घेतली आहे. करंजी करताना सुद्धा बाजूची कडा प्रेस करून फक्त फोल्ड करायची आहे. इथे आता आपल्याला मोदक उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मोदक उकडताना आपल्याला त्याच्यासाठी इथे पाण्यामध्ये डीप करणं मोदक खूप गरजेचं आहे. याच्यामुळे मोदक खूप छान मऊसूद होतो आणि जास्त छान फुलायला फार मदत होते. त्याच्यामुळे मोदक हा पाण्यात डीप करूनच तुम्ही ठेवा. आणि जेव्हा मोदक ठेवतो तेव्हा त्या प्रत्येक मोदकामध्ये गॅप असणं गरजेचं आहे, कारण का उकड दिल्यामुळे मोदक हा फुलतो आणि त्याला फुलायला जागा पाहिजे, याच्यासाठी गॅप ठेवा. जर तुम्ही चिकटून ठेवला तर मोदक एकमेकांना चिकटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदकामध्ये गॅप असणं फार गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि मोदकाला उकड देताना आपल्याला ही फक्त 10 ते 12 मिनटंच द्यायची आहे, कारण का ऑलरेडी पिठाला आपण उकड काढलेली आहे, त्याच्यामुळे फार वेळ उकडण्याची गरज नाही आहे. मोदकाला जास्त जर तुम्ही उकड दिलात तरीसुद्धा मोदकाला ड्रायनेसपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे साधारण 10 ते 12 मिनटंच तुम्ही फक्त मोदक उकडवा आणि झाकण उचलताना झटकन उचला, नाही तर वाफेमुळे धरलेलं झाकणाचं पाणी
मोदकावर पडून मोदक ओला होऊ शकतो. बघू शकताय मोदक छान झालेत, फुललेत आणि गार पाण्याचा हात लावूनच मोदक तुम्ही काढा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.